जय शिवराय शेतकरी बांधवांनो, मी शिवा सावंतकर स्वागत करतो तुमचं आमच्या छत्रपती माहिती केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी जे काही नवीन योजना असतील, नवीन योजना अपडेट असतील हे आपण बघण्याचे प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पीएम किसान योजना याच्याविषयीच एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. शेतकरी मित्रांनो, जे काही संपर्क अभियान होतं ते नुकतंच पार पडलेले. याची अंतिम तारीख ही 15 जानेवारी पर्यंत होती. हे संपर्क अभियान पार पडलेले. हे संपर्क अभियान काय होतं, याच्या माध्यमातून जे काही जिल्हाधिकारी असतील किंवा त्याच्यानंतर कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून जे काही राहिलेले राज्यामध्ये ई-केवायसी शेतकऱ्यांची असेल, पीएम किसानचं लँड सीडिंग असेल, अर्थातच बँक सीडिंग असेल, ज्या काही महत्त्वपूर्ण ज्या काही अटी होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण होत्या, तर या शेतकऱ्यांच्या या संपर्क अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार होत्या. बऱ्याच ठिकाणी झाल्यात. तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यानंतर नेमका हा हप्ता कधी येणार आहे? येणारा पीएम किसानचा 16वा हप्ता आज सध्या आज 17 जानेवारी, याच्यानंतर 20 जानेवारी किंवा 22 जानेवारी किंवा 30 जानेवारी, अर्थातच या 30 जानेवारीच्या शेवटीपर्यंत कधीही पीएम किसानचा 16 हप्ता पडू शकतो. पण हा येणारा 16 हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक खातं आहे, त्याच्यानंतर पीएम किसानचं लँड सीडिंग अर्थातच फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहे, त्याच्यानंतर त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा 16 हप्ता जमा होणार आहे. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही येणारा हप्ता आहे तो नेमका कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे? तर जो काही येणारा 16 हप्ता आहे तो सरळ डीबीटी अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा 16 हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या ह्या तिन्ही अटी पूर्ण असतील, ह्या अटी लवकर पूर्ण करून घ्यावा, कारण येणाऱ्या काही दिवसातच हा येणारा पीएम किसानचा 16 हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. याच्यानंतर नेमकी याची फिक्स तारीख कोणती आहे ती अजून शासनाच्या माध्यमातून जाहीर केली नाही. जसं शासनाच्या माध्यमातून ही येणारी तारीख जाहीर केली जाईल, ही तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. याच्यानंतर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या सर्व नवीन योजनांवर सर्व नवीन माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईल. धन्यवाद.